शरद पवार यांच्या अमित शहांवरील टीकेला विनोद तावडेंनी आता प्रत्युत्तर दिलेले आहे। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा तावडेंचा आरोप आहे। सोहराबुद्दीन या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी ही देशभक्तीच असा टोला ते हाणतायत। शहांची तडीपारी चोरी दरोड्यासाठी नव्हती असंही तावडे म्हणतायत। नेमकं तावडेंनी काय ट्विट केलंय ते आधी आपण पाहूया। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवाद्यांच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं हे देशभक्तीचं। अमित शहांची तडीपारी ही दरोडा चोरीसाठी नव्हती। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुधा माननीय पवार साहेब यांना खरं तर ठाऊक नसावं असा सवाल विनोद तावडे यांनी उपस्थित करत या मुद्द्यावर पवारांवर पलटवार केला। विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। दाऊद यांच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा तावडेंचा आरोप आहे। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा तावडेंनी शरद पवार यांच्यावर आरोप केलेला आहे। सोहराबुद्दीन या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी ही देशभक्तीच असा टोला देखील तावडे या ठिकाणी हाणतायत। शहांची तडीपारी चोरी दरोड्यासाठी नव्हती असं तावडेंनी स्पष्टच केलंय। सोहराबुद्दीन दहशतवाद्याच्या एन्काउंटर प्रकरणी देखील वक्तव्य करण्यात आलेलं आहे। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केलेला आहे। प्रतिक्रियेकरता विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? विनोद तावडेंनी पवारांवर आरोप केलेला आहे, दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवलाय असा आरोप आहे। विनोद तावडे सरासर झूट बोलते आहेत। दाऊदच्या विमानातनं, दाऊदच्या साथीदारांना कोणाला विमानातनं वगैरे कधी पवार साहेबांनी नेलं नाहीये। ते रमेश कोण होते अंधेरीचे, वर्मा का शर्मा, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय। शरद पवारांनी स्पष्टीकरण केलंय। पण अमित शहांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवरती पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न विनोद तावडे करतायत। जगजाहीर आहे त्यावेळेस काय काय झालेलं होतं आणि कोणाकोणाला त्या सोहराबुद्दीनला कशा प्रकारे मारलं, त्याच्या बायकोवर सामूहिक बलात्कार केला आणि त्या सगळ्यांना मारून टाकलं, हे सगळं माहिती आहे ना। हे जजमेंट आहे सगळं, त्याच्यावरती ते वाचा विनोद तावड्यांना म्हणावं। आणि लोहियांच्या केसमध्ये काय झालं होतं तेही माहिती असेल त्यांना। परंतु आता गृहमंत्री केलंय त्यांना पंतप्रधानांनी, तेव्हा त्यांच्यावर पांघरून घालणं, कारण ते आता सर्व झालेले आहे भाजपचे। आणि याच्यावरती मला वाटतं निरंजन टकले जास्ती चांगली प्रतिक्रिया देऊ शकतील। अगदी त्यांची प्रतिक्रिया घेतली तुम्ही तर ती अगदी करेक्ट असेल, ते तुम्हाला डेट वाईज सांगू शकतील। परंतु शरद पवारांना बदनाम करण्यासाठी विनोद तावड्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, हे विनोद तावड्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला माहिती आहे अमित शहा काय आहेत, कशासाठी ते तडीपार झाले होते। आणि त्यावेळी जर सोनिया गांधींकडे हे सगळे जण मुंड्या खाली घालून गेले होते, बरं का, बरी आठवण केली तुम्ही। आणि गुजरातच्या दंग्यांच्या सगळ्या केसेस विड्रॉ करा म्हणून यांनी सांगितलं होतं। आणि कोण, मला वाटतं ते काँग्रेसचे पटेल होते, त्यांची आणि अमित शहाची खूप चांगली मैत्री होती आणि म्हणून पटेलांनी हे सगळं केलं
की यांचे गुन्हे मागे घ्या, विड्रॉ करा केसेस, नाहीतर हे दोघंही जण जेलमध्ये दिसले असते. हे तेवढंच सत्य आहे. परंतु पुढे ईव्हीएमचा वापर करून अण्णा हजारेंना हाताशी धरून या लोकांनी मनमोहन सिंग सारख्या एका सज्जन आणि अतिविद्वान अर्थतज्ञ माणसांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतः ते सत्तेत बसलेले आहेत. आणि आता पण जी काय केंद्रामध्ये सत्ता आली आहे त्याच्यात 79 सीट ह्या ईव्हीएमने मिळवलेले आहे. हे निर्मला सीतारामन यांच्या मिस्टरांनी पण सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे जे 132 सीट्स आहेत त्या भाजपला केवळ आणि केवळ ईव्हीएम मुळे मिळाले. मार्कंडवाडीच्या लोकांना का नाही निश्चित अगदी. त्यामुळे यांना म्हणा तुम्ही कितीही प्रयत्न केला तर एक दिवस ते सत्य बाहेर येणार असेल. निश्चित. विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.